Students, today we are going to study about the last part in our unit number 3.3, note making. Dear friends, up to now we have completed lot of activities and its examples on activity of note making. All of we know that this unit is so easy in it. This unit is so scoring unit with reference to marks point of view. All of we know that note making is asked to you for uh, passage given to you, and by using the passage or extract you have to cover the complete the notes or note making. And in the last period we have completed activity sheet number first about freshwater sources. Then also uh, points covered in it by using the passage. We have completed the note making points. Question is like that: read the following passage paragraph and complete the table. So you have to complete the table by filling the gaps by using the table. And also we have completed activity number 2, read the following paragraph and complete the point wise notes. Headache, primary, secondary, and its points, sub point by using the passage. Today we are going to study about the activity number 3rd on note making that you are looking on the page. Dear friends, activity sheet number 3, read the following paragraph and complete the pie chart or P chart. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की पॉईंट कंप्लीट करणं, टेबल कंप्लीट करणं किंवा पॉईंट वाईज नोट कंप्लीट करणं, किंवा आज आपण बघणार आहोत ते बाय रीडिंग द पॅसेज पॅरेग्राफ यू हॅव टू कंप्लीट द पाय चार्ट और पी चार्ट. तर खूप इजी आहे, सहजासहजी मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला याचे. तर बघूया आपण आता पॅसेज ॲक्टिव्हिटी. आज नोट मेकिंग युनिट कंप्लीट करण्यापूर्वी काय शेवटचे 2 ॲक्टिव्हिटीज की एवढं सगळं बघितल्यानंतर मला वाटतं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळायला काय हरकत नाही, इतकं ऑल अँगलनं मी हे तुम्हाला कंप्लीट करतोय. तर बघूयात. इन पॅसेज इन इंडिया दॅट यू आर लुकिंग ऑन द स्क्रीन इन द लास्ट पार्ट बिलो ऑफ द पेज. इन इंडिया वेरियस गेम्स आर प्लेड बाय यूथ्स. भारतामध्ये तरुण वेगवेगळे गेम्स खेळतात. वन सर्वे वॉज कंडक्टेड टू सर्च द, एक सर्वे केलेला आहे की कंडक्टेड टू सर्च द पॉप्युलरिटी ऑफ वेरियस गेम्स. वेगवेगळ्या गेम्स आहेत, खेळ आहेत, त्याची पॉप्युलरिटी म्हणजे प्रसिद्धी. गेम्स थ्रू आउट इंडिया, भारतामधल्या वेगवेगळे गेम्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पाय चार्ट कशाविषयी आहेत, तर गेम्सविषयी. थ्रू आउट द इंडिया, भारतामध्ये. इट्स आउटकम्स आर ॲज फॉलोज. तर ह्या खेळामुळं किंवा गेम्समुळं होणारे फायदे काय काय आहेत याविषयीचा हा पॅसेज आहे आता. तर मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया इज क्रिकेट. ऑल ऑफ यू लाईक, लव अँड वॉन्ट क्रिकेट अँड नो अबाउट द क्रिकेट. तर मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया इज क्रिकेट. भारतामधला सगळ्यात प्रसिद्ध गेम, यातल्या जगामधलाच म्हणा गेम कुठला असेल तर क्रिकेट आहे. नियरली, जवळजवळ 27% प्रिपेअर टू प्ले क्रिकेट. 27% लोकांना क्रिकेट खेळायला किंवा मुलांना क्रिकेट खेळायला आवडतं. किती? 27%. वाईल 21% पीपल लाईक टू प्ले फुटबॉल. तर 21% लोकांना फुटबॉल खेळायला आवडतं. बास्केटबॉल इज ऑल्सो पॉप्युलर गेम इन इंडिया. भारतामध्ये बास्केटबॉल हा सुद्धा एक प्रसिद्ध गेम आहे, परिचित गेम आहे सगळ्यांना. 20% पीपल लाईक टू प्ले बास्केटबॉल. 20% लोकांना
बास्केटबॉल खेळायला आवडतं. आता हे वेगवेगळे गेम्स तुम्ही लक्षात काय ठेवायचं इथलं आता वेगवेगळे गेम्स. पहिला क्रिकेट आहे, किती टक्के आहे त्याचं प्रमाण? 27%. दुसरा गेम आहे काय फुटबॉल. फुटबॉल खेळणाऱ्या लोकांचं किती प्रमाण आहे? 21%. त्यानंतर बास्केटबॉल तिसरा गेम, तर त्या तिसऱ्या गेममध्ये जे आवडतो लोकांना किती टक्के आहेत? 20%. आता बघा, दीज 3 गेम्स प्रोव्हाइड एनर्जी. या 3 गेममुळं काय काय होतं मग आपल्याला फायदा? तर एनर्जी मिळते, त्याचबरोबर जॉय आनंद मिळतो टू मोस्ट ऑफ द यंग पर्सन्स. तरुणांना आनंद मिळतो, त्याचबरोबर एनर्जी मिळते. हे सुद्धा लक्षात ठेवायचं की ह्या गेममुळे आपल्याला काय काय मिळतं. म्हणजे हे तुम्हाला आता पाय चार्टमध्ये तयार करून पाय चार्ट दिलेला आहे, मी तुम्हाला डायग्राममध्ये पुन्हा दाखवतो. आणि वी हॅव टू फिल द गॅप्स इन द पाय चार्ट बाय युजिंग द पॅसेज. सो इझी, इवन 5th स्टँडर्ड स्टुडंट कॅन गेट आउट ऑफ मार्क्स. 5वीच्या विद्यार्थ्याला सुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळतील, एवढं सोपं आहे. फक्त लक्ष द्या. पुढं बघा आता, द पीपल हू लाईक टेनिस. काही ज्या लोकांना टेनिस आवडतं अँड बॅडमिंटन किंवा टेनिस बॅडमिंटन आवडतं आर स्टँड नेक टू नेक. तर नेक टू नेक असे उभं असतात. त्यांचं प्रमाण किती आहे? 40% पीपल लाईक टू प्ले द टेनिस. तर 14% लोकांना टेनिस खेळायला आवडतं. वाईल 30% पीपल लाईक टू प्ले द बॅडमिंटन. तर 13% लोकांना बॅडमिंटन खेळायला आवडतं. देर आर अदर गेम्स. अजूनही काही खेळ आहेत. दे गेट द पॉप्युलरिटी ऑफ 5%. तर अजून काही गेम आहेत की ते इतर खेळ आहेत की 5% खेळ खेळले जातात. दीज गेम्स आता नेक्स्ट पेजवरती आपण बघूयात. दीज गेम्स आर प्लेड इन डिफरंट एरियाज ऑफ इंडिया. हे जे खेळ आहेत 5% ते भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये खेळले जातात. अँड अननोन टू अदर रिजन्स. इतर रिजन्सला ते माहीत सुद्धा नाहीत. इतर रिजन्स म्हणजे भागात माहीत नाही. सो दे डोंट गेट मच पॉप्युलरिटी थ्रूआउट द इंडिया. त्यामुळे काही खेळ जे आहेत आपल्या भागात जे खेळ खेळतात ते कोल्हापूरकडे वेगळे असतील, अजून दुसऱ्या कर्नाटकमध्ये वेगळे असतील, गुजरातमध्ये वेगळे असतील. तर ते काही असे जे आपल्या भागात खेळणारे तिकडं आणि तिकडच्या भागात इकडं असे काही भाग खेळ आपल्याला माहीत नसतात. त्यामुळं त्या अशा खेळांना सो दे डोंट गेट मच पॉप्युलरिटी थ्रूआउट द इंडिया. तर भारतामध्ये काही सगळ्याच अशा गेमची पॉप्युलरिटी गेमला मिळले असं नाही. तर आता आपल्याला हे सर्कल दिसतंय एक, त्याला पाय चार्ट म्हणतो आपण किंवा पी चार्ट म्हणा. तर तुम्हाला इतकं सोपं करून दिलंय आता त्याने की 27% काय खेळलं जातं ब्लँक ठेवलंय बघा. तुमचं तुम्ही 5वीचा मुलगा सुद्धा भरू शकेल आता की पॅसेजमध्ये 27%चा कुठला भाग आहे खेळला जाणारा. तिथं ॲरो दिलाय. तुम्हाला ही डायग्रॅम काढायची आणि डायग्रॅम काढून हे जे गॅप आहेत ते गॅप ते भरून काढायचे आहेत. खूप इझी. म्हणतोय 5वीच्या मुलाला आउट ऑफ मार्क्स मिळतील, तुम्हाला तर 100% मिळतील. तर बघा 27% काय आहे. पुन्हा मी सगळे एकदम पुन्हा उत्तर सांगतो, पण अशी डायग्रॅम तुम्हाला येणार आहे परीक्षेत. पॅसेज पण येणार आहे आणि येणार म्हणण्यापेक्षा येईल. आणि आलं तर ही तुम्ही उत्तर लिहिताना हे डायग्रॅम काढायचे आणि ते जे गॅप आहेत ते गॅप तुम्हाला पॅसेजमधून भरायचे. सो इझी. तर एक गॅप दिला आहे टेनिसचा, तिथं डॅश डॅश टक्के दिलेला आहे. पुन्हा खाली 20% दिले. कशा काय कुठला प्रकार आहे तो खेळाचा तो तुम्ही भरायचा आहे. त्यानंतर अदर गेम्स म्हणलंय बान केलेला आहे, तिचं टक्केवारी लिहायची. त्यानंतर 13% कुठला गेम्स खेळला जातोय त्या गेमचं नाव लिहायचंय. 21% कुठला गेम खेळला जातोय त्या गेमचं नाव लिहायचंय. किती सोपं आहे बघा पॅसेजमधनं. तर आता अशी डायग्रॅम काढून घ्यायची आणि तुम्हाला याचं माहिती भरायची. उदाहरणार्थ आता मी 27% भाग सर्कलमधलं हे सर्कल 100%चं आहे असं गृहीत धरा. 27 अधिक 21 अधिक 14 अधिक 20 अधिक 5 अधिक 13 जर केलं तर 100 होईल. तर ते इतका हिशोब बघायची गरज नाही, तुम्हाला फक्त गाळलेल्या जागा भरायच्या आहेत.
तर गाळलेली जागा 27%ची काय आहे? कुठल्या खेळाचं नाव आहे 27%? क्रिकेट. बघा पॅसेजमध्ये 27% क्रिकेट आहे. त्यानंतर टेनिस म्हणलं आणि त्याचं टक्केवारी द्यायची तुम्हाला. किती टक्के आहे टेनिसची? 20%. हां. त्यानंतर फुटबॉल. आता फुटबॉल म्हणलं त्याचं टक्के 20 आहे. टेनिसचं 14% आहे. तर फुटबॉल 20% दिलंय, पण वर फुटबॉल लिहायचं आहे तुम्हाला. म्हणजे किती कोणचा गेम 20% आहे ते. त्यानंतर अदर गेम्स 5% म्हणलेलं आहे. मग तिथं तुम्हाला काय लिहायचं आहे अदर गेम्समध्ये? तर अदर गेम्स म्हणले किती टक्के आहे? 5%. ते लिहायचं 5%. त्यानंतर बॅडमिंटन 13% काय आहे? बॅडमिंटन. ते बॅडमिंटन लिहायचं गाळलेल्या जागेत. म्हणजेच तुमच्या लक्षात येऊ द्या की काही ठिकाणी टक्केवारी दिली तर काही ठिकाणी गेमचं नाव दिलं. मग जिथं गेमचं नाव दिलं तिथं टक्के लिहायचे, जिथं टक्के दिले तिथं गेमचं नाव लिहायचं. तर आता 13% कुठला गेम आहे? बॅडमिंटन. आणि लास्ट राहिला 21% कुठला गेम आहे? बघा 21% बास्केटबॉल आहे. तर याप्रमाणे पॉप्युलरिटी ऑफ गेम्स इन इंडिया वी हॅव कम्प्लिटेड बाय युजिंग द पॅसेज. सो इझी पॉईंट. तुमच्या लक्षात आलं असेल इतकं सहजासहजी ते मार्क्स मिळत आहेत. आता पॅसेजमध्ये अजून एक ॲक्टिव्हिटी लास्ट आपण आता जे बघणार आहोत त्या ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही बघताय 4th नंबरची. पाय चार्ट शोविंग पॉप्युलरिटी ऑफ गेम्स इन इंडिया बघितलं आपण आता. तर ॲक्टिव्हिटी सीट नंबर 4. का म्हणून मी तुम्हाला इतकी ॲक्टिव्हिटी घेतोय? तर या प्रश्नाची मार्क्स तुम्हाला नोट मेकिंगची, कम्प्लीट द नोट म्हणलं किंवा टेबल म्हणलं किंवा ग्राफ म्हणलं किंवा मॅप म्हणलं, आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. कारण पॅसेजमध्ये सगळं दिलंय, त्याची डायग्राम तुम्हाला दिलेली असते अँड यू हॅव टू कम्प्लीट द ओनली ब्लँक्स, फिल इन द ब्लँक्स इन द टेबल ऑर इन द ग्राफ ऑर इन द मॅप ऑर इन द ट्री डायग्राम ऑर इन द पॉइंट. तर 4th ॲक्टिव्हिटी, रीड द पॅराग्राफ अँड कम्प्लीट द ग्राफ. आता इथं ग्राफ दिलाय आणि ग्राफमध्ये एका बाजूला माहिती भरलेली आहे, दुसऱ्या बाजूला ग्राफ काढलेला आहे. तर ते गॅप आहे ते तुम्हाला भरायचे आहेत. किती गॅप दिलेले आहेत ते गॅप तुम्हाला भरायचे आहेत. उदाहरणार्थ आता 0 पासून सुरुवात केली. 0, 1000, 1000, 2000, 2000 आणि मध्येच एक ठेवला आणि वरती 4000 लिहिला. आता कुठला असेल बरं मध्ये? 4 आणि 2च्या मध्ये 3000 असणार आहे. अगदी अंदाजानं सुद्धा तुम्हाला भरता येते. तर किंवा खालच्या बाजूला 15 एप्रिल, 15 एप्रिल, त्यानंतर 29 मे आणि 5 मे. तर हे सगळी माहिती ह्या पॅसेजमध्ये येतं. ते तुम्हाला ती जी उभी दिलेली आहे तिथं सगळे आहे. आता बघा, इन 5 वीक्स, 5 आठवड्यामध्ये, द नंबर्स ऑफ केसेस ऑफ कोरोना व्हायरस आर सीन टू बी इन्क्रीजिंग इन इजिप्त. तर आता आपला सध्याचा पिरियड जो कुठला आहे? म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा त्रास होतोय. तुमचा उणीव भासते विद्यार्थ्यांच्या आम्हाला, की वर्गात विद्यार्थ्यांना शिकवताना खूप आपल्याला आम्हाला सोपं असतं की तुम्ही समोर असता, प्रश्न उत्तर डायरेक्ट विचारायला येतं, समजलं का नाही खात्री करता येते. पण आता ह्या कोरोनामुळं आम्हाला ह्या मोबाईलला शिकवायचं, आणि मोबाईलला शिकवायचं म्हणजे कल्पना करायची की मोबाईलला शिकवून तुम्हाला शिकवलं आहे असे. तर हे आता दुहेरी कसरत आहे आमची आणि तुमचीही. तर तुम्हालाही समोर शिक्षक असले की पाहिजे ते विचारता येतं. पण ह्या सगळ्या गोष्टीला कारण आहे काय? तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये कधीच आलं नव्हतं हे असलं कोरोनाचं संकट आहे. तर या आलाय रेफरन्स म्हणून सांगतो की जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, यूज मास्क, कीप डिस्टन्स अँड ऑलवेज यूज सॅनिटायझर. ओके. तर आता आपल्याला हा जो ग्राफ कंप्लीट करायचा तो कशाविषयी आलाय? कोरोना व्हायरस. तर बघा, इन 5 वीक्स द नंबर ऑफ केसेस ऑफ कोरोना व्हायरस आर सीन टू बी इन्क्रीज इन इजिप्त. इजिप्तमध्ये 5 आठवड्यामध्ये खूप कोरोनाच्या केसेस वाढत आहेत असं लक्षात आलं इजिप्तमध्ये. ऑन 15 एप्रिल देअर वेअर 900 केसेस. 15 एप्रिलला 900 केसेस कोरोनाच्या सापडल्या इजिप्तमध्ये.
तर इन 22 एप्रिल द नंबर गोज टू 1800. तर 15 एप्रिलला 900 केसेस, तर 22 एप्रिलला 1800 केसेस इजिप्तमध्ये कोरोनाच्या. तर ऑन द 29 मे 29 मेला द कोरोना केसेस रिचड 2800 नंबर्स. तर 29 मेला हे आकडे आणि त्याचे नंबर्स लक्षात ठेवायचे. 29 मेला कोरोना केसेस इजिप्तमधल्या 2800 वरती जाऊन पोहोचल्या. तर 5 मे 5 मेला शोड 33 केसेस विल बी ऑन 12 मे इट वॉज 400. तर 5 मेला 3300 केसेस कोरोनाच्या दिसल्या इजिप्तमध्ये. तर 12 मेला 4000 केसेस झाल्या. देर वॉज अ कंटिन्युअस ग्रोथ सीन इन दिस 5 वीक्स. 5 आठवड्यामध्ये सारखी वाढ झालेली कोरोना व्हायरसच्या पेशंटची इजिप्तमध्ये पाहायला मिळाली. सो इट बिकेम अ सिरियस प्रॉब्लेम. आणि अशा पद्धतीनं हा कोरोना जो आहे तो सिरियस प्रॉब्लेम होऊन बसला सगळ्या जगाला. इजिप्तलाच राहिला नाही तर आपल्याला सगळ्या जगाला, आम्हाला सुद्धा आता जे घरी बसून शिकवायचं आहे आम्हाला, हे सगळे अडचणी कशामुळं झाल्या तर कोरोनामुळं. तर आता आपल्याला एका बाजूला 1000 1000 2000 2000 मध्येच गॅप ठेवला आणि वरती 4000. आता 2 आणि 4च्या मध्ये 5वीतला मुलगा बी सांगाल आकडा किती असेल 2 आणि 4च्या मध्ये हजाराच्या पट्टीतला, तर 3000. तर तिथं 3000 तुम्ही लिहायचं, एक मार्क झाला. आता पहिला तुम्हाला जो ग्राफ दिलेला आहे तो लहान आहे, तो 15 एप्रिलचा आहे. आता दुसरा ग्राफ आहे तो ग्राफ काढून दिलाय, पण तिथं किती नंबरचा आहे मग 15 एप्रिल नंतर कुठला आकडा आलाय तिथं 15 एप्रिल नंतर 22 एप्रिल आलाय. तर तो तुम्हाला गॅपमध्ये 22 एप्रिल भरावं लागेल, 2 मार्क झाले. त्यानंतर 29 मेला काय तिथं आकडा दिलाय, तर तिथं पेशंटची संख्या काय असेल ती लिहायची नाही, विचारली नाही. पुन्हा 5 मेला एक विचारलेला आहे, तर 5 मेची संख्या काय आहे ती वरती तिथं येते लक्षात 12 ते काढलेल्यानुसार. आणि लास्ट दिलाय तो जो 12 मेला तो पण तिथं डॅश ठेवलाय. तर ती डॅश जी गाळलेली जागा फिल इन द ब्लँक करायची आहे तुम्हाला, ते 12 मे म्हणजेच 1 2 3 पूर्ण केल्या, अजून एखादी द्यायला पाहिजे होती 4th, अशी तुम्हाला 4 मार्कासाठी असं ग्राफवरून सुद्धा माहिती भरायची. तर किती इजी आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता की आपल्याला कशावरून माहिती विचारली जाते. तर नोट मेकिंग करताना पॅसेज तर सगळीकडे असणारच आहे. मग काही वेळेला तुम्हाला कंप्लीट द पॉइंट्स, फिल इन द ब्लँक्स एक येईल. नंबर 2ला येईल बाय रीडिंग द पॅसेज कंप्लीट द टेबल अँड इट्स ब्लँक्स. गाळलेल्या जागा भरा टेबलमधल्या, काय भरून दिले असतील काय तुम्हाला भरायचे. तिसरं कंप्लीट द ट्री डायग्रॅम बाय युजिंग द पॅसेज. काही गाळलेल्या जागा भरून दिल्या असतील, यू हॅव टू कंप्लीट रिमेनिंग बाय राहिलेल्या तुम्हाला करायचे. ट्री डायग्रॅम करताना मोस्ट इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट, लिस्ट इम्पॉर्टंट याप्रमाणे पॅसेजमध्ये असतंच, ते बघून पॉईंट्स तुम्हाला भरायचे आहेत गाळलेल्या जागा. त्यानंतर काय विचारलं जातंय तर पाय चार्ट बाय युजिंग द पॅसेज कंप्लीट द पी चार्ट किंवा पाय चार्ट. हे गोल सर्कल जे दिलेलं आहे आता आपण घेतलेलं तुम्ही स्क्रीनवर बघता, याला पाय चार्ट म्हणतात. तर पाय चार्ट भरायचं तर किती सोपं आहे तर ते विचारलं जाईल. तर काही वेळेला तुम्हाला आता ग्राफ वाचून दाखवला, तुम्ही स्क्रीनवरती बघता आहात तसा ग्राफमधली माहिती भरून दिली जाईल अँड यू हॅव टू कंप्लीट द फिल इन द ब्लँक्स बाय युजिंग द पॅसेज. याप्रमाणे तुम्हाला नोट मेकिंग हे युनिट मी आज विथ ऑल अँगलनं, विथ डिटेल्स, विथ ऑल ॲक्टिव्हिटीज, with lot of examples I have completed, and I think you have a lot of confidence about getting out of marks through this unit note making. I have delivered nearly about 6 lectures on note making, especially all the points covered. If you attend all the lectures, then you have
नो एनी प्रॉब्लेम अबाउट द नोट मेकिंग. तर आपण आजच्या तासाला नोट मेकिंग हे युनिट आता इथं संपवत आहोत. कंप्लीट झालेलं आहे. सगळ्या अँगलनं आपण ते युनिट पूर्ण केलेलं आहे. आणि विथ ऑल अँगल, विथ ऑल ॲक्टिव्हिटीज, with all examples, with all the passages, and by reading the passages we have completed point wise note making, we have completed point wise table, we have completed point wise tree diagram, we have completed point wise pie chart, and we also have completed point wise passage wise graph and pie chart today. So dear friends, remember all of you that you must get it out of marks. या युनिटमधून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे. तुम्ही प्रत्येकाने हे प्रॅक्टिस घरी करायचे. मी तुम्हाला हे पॅसेज, हे नोट्स सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला मी अवेलेबल करून देतोयच, पण लेक्चरमध्ये सुद्धा कुठलीच गोष्ट मागं ठेवलेली नाही. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळायला काहीही हरकत नाही आणि तीच अपेक्षा धरतो. तर ह्या नोट मेकिंग हा प्रश्न आहे तो 5वी 6वीच्या मुलांना समजेल इतक्या डिटेल्स घेतलेला आहे. त्यामुळं आर्ट 12वी सायन्स आर्ट किंवा सायन्स आणि आर्टला दोघांनाही हा प्रश्न लीव आउट करायचा नाही. लीव LEAVE सोडून द्यायचा नाही, तर याचे आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. तर आज आपण हे युनिट इथं पूर्ण करत आहोत. 3.3 नोट मेकिंग वी हॅव कम्प्लिटेड विथ ऑल अँगल, विथ ऑल ॲक्टिव्हिटीज, विथ ऑल एक्झाम्पल्स. बाय युजिंग द पॅसेज वी हॅव कम्प्लिटेड इट ॲज पर माय हायेस्ट लेवल बेस्ट. So today we are going to stop here. Thank you. Okay.